मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर विजयी झालेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्यात असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय। जो जीता वो सिकंदर, आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचंही ते पुढे म्हणाले। ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही। शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचंही ते म्हणाले। विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, त्यासाठीच ही सभा महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले। 2 वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत। राज्यात लोकसभेला केवळ 15 जागा लढल्या आणि 7 जागा निवडून आणल्यात। त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरलाय। तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावं याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली आहे। त्यातही बाळासाहेबांच्या शिष्यानं काय करायचं ते लोकसभेच्या निवडणुकीत करून दाखवलंय। आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालंय। काही जणांनी बाळासाहेब यांचे विचार मोडीत काढलेत। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर ते विचार आणलेत। त्यामुळे बाकी कोण काय बोलतंय त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचं असं ते म्हणाले। कल हम लोग माननीय एकनाथ शिंदे साहब क्या बोलते हैं, क्या विचार उनके हमारे सामने रखने वाले हैं और विधानसभा इलेक्शन के लिए उनके विचारों के माध्यम से हम क्या वहां से लेके जा सकते हैं, इसके लिए हम बहुत ही बड़े पैमाने पे सब शिव सैनिक वहां पे जमा हो जाएंगे और एक अलग माहौल हो जाएगा। एक हमारे लिए तो ये त्योहार है। सर, बड़े भाई को लेकर शिवसेना में मतभेद नजर आ रहे, निरुपम का बयान अलग आता है, शिक्षा जी का बयान अलग है। वही आपके जो सेनम बार ने एमपी उन्होंने कहा कि केंद्रीय में हमको इसे बैन दिया गया, केंद्रीय मंत्री की। देखिए, ये तो पार्टी के प्रवक्ता और पार्टी के चीफ शिंदे साहब ही निर्णय ले सकते हैं इस बारे में। कुछ कहने लायक मैं क्या पार्टी का प्रवक्ता नहीं हूँ, मगर एक बात सही है कि महायुति और महायुति के माध्यम से हमें आगे भी विधानसभा का इलेक्शन लड़ना है। तो महायुति के माध्यम से बहुत ही अच्छी प्रतिक्रिया देते हुए हमें आगे बढ़ना है और फिर एक बार राज्य में महायुति की सत्ता ले आनी है।